चला आज आपण बनवणार आहोत कांदा भजी। आता कांदा चिरून घेतला आहे मी बारीक, त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट घातली आहे आणि त्याच्यात सगळे मसाले घातले, लाल तिखट, हळद, धना जिरा पूड घातले आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ओवा घालायचा। त्यानंतर हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं। चमच्याने काय जमत नाही, मी हातानेच करते। कांद्याला चांगला सगळा मसाला लागला पाहिजे असं हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हे सगळं मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आपण बेसन घालणार आहोत। हे बघा, पहिलं थोडं बेसन घालायचं आणि मग नंतर हे मिक्स करून घ्यायचं। त्याला पण सगळा मसाला लागला पाहिजे म्हणून आपण हे मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडं पाणी घालायचं आणि परत एकदा हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। चांगलं ते एकजीव झालं की सगळं मिक्स झालं की ह्याच्यामध्ये इनो घालायचा। खायचा सोडा पण घालू शकता, पण इनोने काय आपल्याला पोटाला काही त्रास होत नाही म्हणून मी इनो घालते। इनो घातल्यानंतर पण हे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं, फेटून घ्यायचं। चांगलं मिक्स करून झालं हे मिश्रण की तेल गरम करायचं आणि तेल इथे बघा तापलेलंच आहे, त्याच्यामध्ये हे एक एक अशी भजी सोडायची। मी चमच्याने सोडते, तुम्ही हाताने पण सोडू शकता। ह्याला कुठे डबके भजी पण असं म्हणतात, कुठल्या गावात ह्यांना डबकी भजी पण म्हणतात। हे बघा, ह्या कशा पटकन होणाऱ्या आणि छान लागतात टेस्टला पण, करून नक्की बघा। अशा पद्धतीने ह्या भज्या आता आपण सोडणार आहोत आणि हे लगेच ह्याला पलटायचं नाही, थोडंसं एक बाजूच्या झाल्या की ह्याला पलटून घ्यायचं आणि नंतर मग हे वर खाली करून चांगले तळून घ्यायच्या, कारण त्या आतमध्ये पर्यंत शिजला पाहिजे। हे बघा, अशा पद्धतीने छान तळून घ्यायचा, असा रंग येईपर्यंत हे तळायच्या। आता ही आपली कांदा भजी झाली आहे तयार। नक्की बनवून पहा, कशी वाटते ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा। ही आता आपली कांदा भजी झाली रेडी। झटपट होणारी आणि अगदी सोप्या पद्धतीने ही कांदा भजी आपली आता तयार झाली आहे।